आणि आता वळूयात इतर घडामोडींकडे। केंद्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याच्या निर्णयावर महायुती सरकारनं आज एक पाऊल मागे घेतलं। आधी हिंदीसाठी मैदानात उतरलेल्या मंत्र्यांची भाषा आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मात्र बदलली। नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिली इयत्तेपासून 3 भाषा शिकणं आवश्यक असलं तरी तिसरी भाषा हिंदीच हवी अशी सक्ती नसल्याचं स्पष्टीकरण उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आधी दिलं आणि त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही पत्रकार परिषद घेऊन हिंदी अनिवार्य नसल्याचं स्पष्ट केलं। हिंदी सक्तीचा निर्णय झाल्यानंतर मनसेसह अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी विरोधाची तलवार उपसली होती। त्यामुळेच राज्य सरकार बॅकफूटवर आल्याचं चित्र आहे। हिंदीच भाषा घेतली पाहिजे अशा पद्धतीची कुठेही सक्ती नाही। तिसरी भाषा कुठचीही आपण घेऊ शकतो। ती भाषा मागणारे किंवा मान्य करणारे 20 मुलं जर असतील तर तिथे शिक्षक दिला जाईल आणि अन्य कुठची भाषा जर स्वीकारणार असतील आणि 20 मुलं नसतील तर त्यांना ऑनलाईन शिक्षण दिलं जाईल। अशा पद्धतीची भूमिका ही शासनाची आहे। अनिवार्य हा शब्दाला आम्ही स्थगिती करतो आहोत आणि यथावकाश नवीन शासन निर्णय मग वेगवेगळे जसं मी आता बोललो की तृतीय भाषा दुसरा कोण काय बोलत असेल मग तिथे विद्यार्थी संख्या किती आहे, त्याला शिकवणारा कोण आहे, तर या संदर्भामध्ये सविस्तर अभ्यास करून त्याचा सुधारित शासन निर्णय निर्गमित केला जाईल। राज्य सरकारनं हिंदी अनिवार्य नसल्याचं सांगून एक पाऊल मागे घेतलं आणि राज्य सरकारच्या या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। सध्या परदेश दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी एबीपी माझाशी बोलताना हिंदी बाबतच्या त्यांच्या भूमिकेवर ही प्रतिक्रिया दिली। तसंच त्यांनी नंतर सोशल मीडियावर देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे। आपण पाहूया राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय। सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार घेण्याची वेळ आली नसती, पण सरकारने हा निर्णय मागे घेतला यासाठी सरकारचे धन्यवाद। महाराष्ट्रात दुसरी तिसरी कोणती भाषा चालणार नाही, महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार।